नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. सोलापूर विमानसेवेबाबत न्यायालयाच्या भानगडीत पडणार नाही, मात्र विमानसेवा कशी सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करू. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची दुहेरी भूमिका. भाविक आणि स्थानिक नागरिकांना केंद्रबिंदू मानून श्री विठ्ठल मंदिर विकास आराखड्याची रचना. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. जेवढे शक्य होते तेवढे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी बदली आदेश आल्यानंतर व्यक्त केली भावना. माजी आमदार राजन पाटलांनी उमेश पाटलांना मोहोळमधून निवडणुकीला उभं राहण्याचं दिलं ओपन चॅलेंज. आम्ही 96 कुळी पाटील असल्याचा लगावला सणसणीत टोला. आणि घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या ग्रामीण पोलिसांनी आवळल्या मुसक्या. 11 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करत 4.5 लाखांचे दागिने केले हस्तगत. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. नियोजन भवनात सोलापूर विकास मंच, जिल्हा प्रशासन, महामार्ग, पालिका प्रशासन, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. 7 रस्ता परिसरात होत असलेल्या महसूल भवनाचे काम हे शेवटच्या टप्प्यात आहे. शेवटची फिनिशिंग इथे चालू असल्याचे चित्र आहे. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयातील काही प्रमुख कार्यालये या ठिकाणी शिफ्ट होणार आहेत. या नूतन महसूल भवनाची जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळेस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह महसूल विभाग, सार्वजनिक विभाग यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळेस महसूल भवनातील दोन्ही मजल्यावरील कार्यालयांची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. भाविक आणि स्थानिक नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकास आराखड्याची रचना तयार केल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी वारकरी भाविकांना व स्थानिक नागरिकांना केंद्रबिंदू मानून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची रचना करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच वारकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळेस ते बोलत होते. यावेळेस आमदार समाधान अवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, तुषार ठोंबरे, प्रांताधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी तसेच व्यापार संघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, वीर महाराज व स्थानिक व्यापारी संघाचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. यावेळेस पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, तीर्थक्षेत्र विकासाचा प्रारूप आराखडा करताना भविष्यात होणारी गर्दी व वाहतूक व्यवस्था विचारात घेऊन करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत करण्यात येणारी कामे ही स्थानिक नागरिक व वारकरी भाविकांच्या निदर्शनास आणून विश्वासात घेऊनच करण्यात येणार आहेत. शहरात एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पंढरपूर शहरालगतच्या परिसराचाही विकास करून त्या ठिकाणी भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वारकरी संप्रदायाच्या परंपरेला व संस्कृतीला धक्का न पोहोचता विकास कामे करण्यात येणार आहेत. शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूर सौंदर्यीकरण करण्याबाबत या आराखड्यात विचार करण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. तसेच स्थानिक व्यापारी, नागरिक व वारकरी यांनीही विकास आराखडा 15 दिवसात प्रशासनाकडे सादर करावा. प्रशासनाने तयार केलेला आराखडा आणि स्थानिक नागरिकांनी केलेल्या आराखड्याबाबत एकत्रित विचार करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. कॉरिडॉरबाबत व्यापारी व नागरिकांनी भीती बाळगू नये.
बाधित नागरिक व व्यापारी यांच्या भविष्याचा विचार करूनच जास्तीत जास्त मोबदला देण्यात येईल असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी स्थानिक व्यापारी संघाचे प्रतिनिधी, नागरिक यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करताना स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांचा प्राधान्याने विचार व्हावा असे सांगितले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक बदल स्वीकारून काम करावे असे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी ही प्रशासनाची चाके आहेत. त्यांनी परस्पर समन्वय साधला तर प्रभावी काम होईल, जनतेला त्याचा फायदा होईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक बदल स्वीकारून काम करावे. पोलीस विभागाने अन्य कार्यालयाप्रमाणे नागरिकांना ऑनलाईन तक्रारी दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शासन नवीन उपक्रमांना पाठबळ देईल असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीतून चांगले काम व्हावे, त्यातून लोकांच्या अडचणी कमी होतील, त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा अशी सूचना करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर हा विठुरायाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा आहे, त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हे दर कमी होण्यास अशा सुसज्ज इमारती मदतीच्या ठरतील अशी अपेक्षा यावेळेस व्यक्त केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अपुरे मनुष्यबळ व सोयी सुविधा या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 22,000 पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75,000 जागा भरण्यात येणार आहेत. बदलत्या तंत्रज्ञानामुळे समाजात जागृती निर्माण होत आहे. मात्र माहितीच्या नवनवीन साधनांमुळे बातमी वेगाने पसरते, बातमीचा विपर्यास होतो, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशी परिस्थिती सांभाळण्याची जबाबदारी पोलीस विभागाकडे येते. सायबर गुन्हेगारी हे मोठे आव्हान पोलीस प्रशासनापुढे असून अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहिले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी आमदार समाधान अवताडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण हिम्मत जाधव, उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलीस निरीक्षक रणजित माने, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव आदी उपस्थित होते. जेवढे शक्य होते तेवढे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचारी भरती करायचे राहिले अशी भावना महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी बदली आदेश आल्यानंतर व्यक्त केली आहे. कोरोनाच्या काळात आपल्याकडे आयुक्त पदाचा कारभार आला. या काळात जेवढे शक्य होते तेवढे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. याला कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागानेही चांगली साथ दिली. तसेच सोलापूरकरांचेही चांगले सहकार्य लाभले. नव्या बीओटी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याचबरोबर शासनाकडून भरती नियमावली न आल्याने कर्मचारी भरती करायचे राहिले. आपण लावलेली शिस्त पुढे टिकावी हीच अपेक्षा आहे, अशी भावना महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी व्यक्त केली. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या बदलीचे आदेश आले त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रहिवाशांचा पण चांगला लोक आहे, म्हणजे त्या रहिवाशांच्या माध्यमातून पण आता कचराचा असू दे, पाणीचा असू दे, आता पाणी पण ज्यावेळेला पाणी पुरवठा दिवस असतात त्यावेळेला पूर्ण रोडवर त्याच पाणी वाहून जातात. तसेच इव्हन ड्रेनेज मध्ये पण त्याच पाणी वाहून जातात. तो जपून वापरला पाहिजे, तरच 100% मीटरायझेशन झालं तरच शहरामध्ये दर दिवशी पाणी देणे शक्य आहे. नाहीतर कधी आणखी किती काम करा तुम्ही, कधी हे सुधारणा होऊ शकत नाही. अमृत योजनेचे निधी थांबणार असं सार्वजनिक नळ का बंद नाही? हा, सार्वजनिक नळ त्या जो अमृतच्या अटी होता, सर्व घर घर मध्ये कनेक्शन द्यायचे, त्याप्रमाणेच आम्ही सुरू केला. आणि सार्वजनिक नळामुळे आणि ज्या काय अनधिकृत नळामुळे भरपूर चोरी होतात. त्यामुळे ज्या लोकांना पैसा भरून हे करतात त्यांना व्यवस्थित पाणी मिळू शकत नाही. त्या सुरू करण्यासाठी आम्ही 100% मीटरायझेशन झालं पाहिजे. आणि जो नवीन दुहेरी पाईपलाईन हे झाल्यानंतर दर दिवशी पाणी मिळण्यास शक्य आहे. कर्मचाऱ्यांना काय संदेश? कर्मचारी पण भरपूर प्रयत्न केला त्यांच्या लेवलमध्ये, पण त्यांना सुधारणा करण्यासाठी
जो लोकांच्या अपेक्षा आहे त्या लोकांच्या अपेक्षाप्रमाणे आम्ही कामाच्या पद्धतमध्ये पण सुधारणा करण्यासाठी आणि ऑनलाईनच्या डिजिटलायझेशनच्या माध्यमातून लोकांच्या जवळ जाऊन त्यांच्या सेवा देण्यासाठी प्रयत्न केला. त्यामध्ये भरपूर लोकांनी सुधारणा केला आणि जो लोक आहे तो पण पुढे सुधारणा होतील आणि लोकांच्या जो अपेक्षा आहे तो त्यांच्या नजदीकपर्यंत जातील असं मी अपेक्षा करतो. आणि त्याप्रमाणे इकडे पण त्याप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण त्याप्रमाणे आम्ही जो ऑनलाईन पद्धतीने डिजिटलायझेशन करून लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांना सर्व्हिस द्यायचा प्रयत्न केला. ट्रान्सपरन्सी पद्धतीने जबाबदारी पद्धतीने आम्ही लोकांच्या पर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न केला. सर हे सगळं करत असताना राजकीय दबाव वगैरे खूप ह्या सर्व ठिकाणी असतात राजकीय दबाव. मग आम्हाला जो नियमानुसार जो सही वाटतात तो परत त्यांना समजून सांगून परत त्याप्रमाणे काम सुरू ठेवावं लागतं. काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी समजून सांगितलं की भरपूर वेळा समजून घेतात लोकप्रतिनिधी पण आणि त्याप्रमाणे सहकार्य पण झालं. कोरोनाच्या काळामध्ये तुमच्याकडून म्हणजे खूप महत्त्वाचं काम मोठा झालं. अनुभव आहे सर तुमच्याकडे. तो अनुभव कसा होता? तो सर्वांसाठी पूर्ण राज्यभर जगाभर होता तो परिस्थिती होता. मग त्या हेल्थच्या प्रमाणे सर्व लोकांच्याकडे अवेअरनेस करायचं आणि त्यांना या रोगापासून दूर ठेवायचं. आला असेल तर ट्रीटमेंट करून करायचं. पूर्ण हेल्थ डिपार्टमेंटचा थोडा सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला. त्यामध्ये पण लोकप्रतिनिधींचा पण सहकार होता, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि सर्व कर्मचारी पण त्यामध्ये वेगळ्या ठिकाणी काम केलं. सर्वांच्या सहकारामुळे तो आम्ही लवकरात लवकर बाहेर पडू शकलो. सोलापूरकर हे समजून घेणारे आहेत. आपण घेतलेले प्रत्येक निर्णय त्यांनी कोणताही विरोध न करता स्वीकार केले आहेत. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपण अनेक योजना राबवल्या, कामांमध्ये सुधारणा केल्या, त्यालाही कर्मचाऱ्यांनी चांगली साथ दिली. कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कारवाई करणे आवश्यक होते, ती आपण केली. केवळ कामात शिस्तपणा आणण्यासाठी आपण कारवाई केल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. आपल्या कार्यकाळात कंबर तलावाचे सुशोभीकरण झाले, सिद्धेश्वर मंदिरातील लेझर शो सुरू झाला, तसेच 24 कोटींचे रस्ते पूर्ण होत आहेत याचे समाधान आहे. एबीडी एरियामध्येही रोज पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले होते, त्यालाही यश मिळाले आहे. बीओटी प्रकल्प पूर्ण करू शकलो नाही, याशिवाय कर्मचाऱ्यांची भरती ऑर्डर आली नसल्यामुळे ती होऊ शकली नाही याची खंत वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. काम करताना राजकीय दबाव आला असला तरी प्रत्येक कामे नियमानुसारच केली आहेत. सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधींनीही आपल्याला 2.5 वर्षाच्या काळात सहकार्य केल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. उमेश पाटलांनी आता मोहोळमधून निवडणुकीला उभंच राहावं असं ओपन चॅलेंज माजी आमदार राजन पाटील यांनी त्या वक्तव्यावरील खरपूस समाचार घेताना दिले. उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील कोणत्याही निवडणुकीला उभं राहावं, त्या ठिकाणी आपण ताकद बघू. ही ताकद वक्तृत्वात नसते तर कर्तृत्वात असते. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी कुठल्या तरी निवडणुकीला उभं राहावं. त्यांच्या विरोधात मी माझ्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी देणार नाही, तर माझा सर्वसामान्य कार्यकर्ता लढेल, अशा शब्दात मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजन पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांना आव्हान दिले. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विधानावर स्पष्टीकरण देण्यासाठी माजी आमदार पाटील यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस उमेश पाटील यांच्याकडून होणाऱ्या टीकेबाबत विचारले असता त्यांनी वरील खुलासा केला. उमेश पाटील यांना मी मोहोळ तालुक्याची ओळख करून दिली आहे. त्यांना तालुक्यातील एकही कार्यकर्ता ओळखत नव्हता, पण मनोहर भाऊ डोंगरेंसारखे पक्षाचे चांगले कार्यकर्ते माझ्यापासून दूर गेले होते. त्यावेळेस माझी मानसिकता थोडी खचली होती. आपला आमदार निवडून आणू की नाही असे वाटत होते. त्यामुळे बेरजेचे राजकारण करण्यासाठी मी उमेश पाटील यांना नरखेडमधून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती. आमच्या मोहोळ तालुक्यातील मुलगा आहे म्हणून मी उमेश पाटील यांना मुंबईत ओळख सांगितली होती. उमेश पाटील यांचे वडील हे आमचे वडील बाबूराव पाटील यांचे कार्यकर्ते होते. शहाजीराव पाटील यांच्या विरोधातली ही माणसं आहेत. सोलापूर जिल्हा बँकेत असताना मला भेटायला उमेश पाटील आले होते. त्यावेळेस मला म्हणाले की जरा बोलायचं आहे. उमेश पाटील यांना मी सर्वांसमोरच बोलण्यास सांगितले. त्यावेळेस त्यांनी आपण जिल्हा परिषदेला नरखेडमधून इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यावेळी नरखेड खुला झाला होता असेही पाटील यांनी नमूद केले. एवढ्या सगळ्या घडामोडीनंतर उमेश पाटील सध्या असं का वागत आहेत ते मी कसं सांगणार. मी काय पवार साहेबांना एवढा नाही, पण जसं पवारांवर टीका केली की मीडियात झळकतंय, तसं मोहोळ तालुक्यात माझ्यावर टीका केली की असं त्यांना वाटत असेल, असा टोमणाही त्यांनी उमेश पाटील यांना लगावला.
मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीने आजपर्यंत एकही तिकीट पक्षाने मर्जीने दिलेले नाही. अगदी आमदारकीचं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर एवढा विश्वास दाखवला आहे. तर मोहोळ तालुक्यात 3 पिढ्याचं आमच्या बदलाचं योगदान आहे आणि तिथला मतदार सुज्ञ जाणकार सुशिक्षित आहे. त्यामुळे अशा प्रकारे वक्तव्यावर किंवा वक्तृत्वावर तो मतदार बोलणारा नाही, तर कर्तृत्व दाखवणाऱ्याच्या पाठीमागे जाणार तो मतदार आहे. त्यामुळे काय असतं त्यांनी इलेक्शनला मी तर माझा कार्यकर्ता उभा करणार. माझ्याबरोबर उभा राहण्यासारखं काय तेवढा मोठा नाही येते. ते माझ्या कार्यकर्त्यांना जरूर त्यांनी उभं राहावं. माझं त्यांना चॅलेंजच आहे की ते कुठल्याही निवडणुकीला कुठून उभा राहावं. मी तर उभा राहत नाही, माझा कार्यकर्ताच उभा करतो, पोराचा उभा करतो. त्यांनी कुठल्याही निवडणुका आता आमदारकी तर नाही आहे, दुसऱ्या कुठल्या निवडणुका असल्या बारक्या मोठ्या तर आपलं आगमनासाठी उभा राहावं. आम्ही त्यांचं स्वागत करतो. पोलीस पाटलांकडून पाटील करण्यावर सातत्यात माझी जबाबदारी म्हणून वरिष्ठांची तक्रारी केलेली आहे. तक्रारीचा दखल घेऊन निर्णय घेण्याची जबाबदारी वरिष्ठांची. माझी अपेक्षा आहे की ते दखल घेतील. भाजपात जाता ही चर्चा वारंवार कसं असतं आमचं कसं असतं, आमचे म्हणजे सगळ्याच पक्षांच्या लोकांशी संबंध असतात. परंतु कुठेतरी कुणाशी बोलले की तुम्ही त्या पक्षात चालला वगैरे असं म्हणतात. पवारसाहेबांचं नेतृत्व मान्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पवारसाहेबांच्या बरोबर आहे. भविष्यात काय पवारसाहेब आहेतच. 2024 चित्र दिसू असं तुम्ही म्हणताय वेगळं चित्र दिसेल म्हणजे पुन्हा सरकार आमचं येईल. आमचा आमदार हाच येणार, सरकार फक्त वेगळे. बरोबर आहे तुमचं, हे वेगळे चित्र नक्की दिसेल. उमेश पाटलांनी 96 पुढी पाटील. त्यामुळे मी माझ्या लेवलच्या माणसाने पुढे माझ्यावर टीका केली तेव्हा जो माझा पारंपरिक विरोधक आहे त्यांनी टीका केली, त्याला उत्तर दिली. असे बारीक सारीक गोष्टीबद्दल मी उत्तर दिलं म्हणजे माझी उंची केली. देवराज शाळेच्या बालजत्रेत हजारोंची उलाढाल झाली असून बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी शिक्षकांकडून 12 बलुतेदारांची संकल्पना मूकनाट्यातून सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने शांतीनगर येथील देवराज प्राथमिक शाळेत बालदिनाचे औचित्य साधून बालजत्रा आणि मूकनाट्यातून 12 बलुतेदारांची संकल्पना सादर करण्यात आली. विविध प्रकारचे स्टॉल्स आणि मनोरंजनात्मक खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी हजारो रुपयांची उलाढाल झाली. प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी केले. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बलुतेदारी पद्धतीचे महत्त्व लाख मोलाचे ठरले आहे. ही पद्धत पुढे जाऊन आजच्या घडीला कितपत बदलली आहे याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठीच मूकनाट्याद्वारे बलुतेदारांची संकल्पना आणि बालजत्रेद्वारे विविध व्यापारी कौशल्ये बालजत्रेच्या माध्यमातून राबवल्याचे मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी सांगितले. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी 12 बलुतेदारांची संकल्पना मूकनाट्याद्वारे उपस्थित पालक व विद्यार्थ्यांसमोर सादर केली. वर्षभर शेतकरी घ्यायचा आणि त्याच्या बदल्यात हा शेतकरी धान्य देऊन या कुंभार समाजाची गरज भागवायचा. धन्यवाद. आपण पाहतोय की मासेमारी हा यांचा व्यवसाय होता आणि मारलेले मासे शेतकरी वर्गाला किंवा समाजामध्ये इतर व्यक्तींना विकून हा समाज आपली गरज भागवायचा. त्याचप्रमाणे कोळी समाजामधील अनेक महिला या इतरांच्या घरी भांडे वगैरे धुवून आपला चरितार्थ भागवायचा. असे अनेक भाग आपण पाहताय. मासे विकणाऱ्या या कोळी भगिनी आणि दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणारी ही कोळी भगिनी यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवून यांना सगळ्यांनी प्रोत्साहन द्यायचं आहे. धन्यवाद. 3 नंबरचा जो वर्ग आहे तो गुरु. या गुरु समाजाला त्यावेळी एक विशेष मान होता. विशेष मान काय होता म्हणजे यांना
गावामध्ये जे देऊळ आहे, जे मंदिर आहे, त्या मंदिरातली पूजा करण्याचं मान या समाजाला होता. गावामध्ये धार्मिक कार्यक्रम असतील किंवा एखादा माणूस एखाद्या घरामध्ये मेला तर अंत्यसंस्काराचं काम देखील या गौरव समाजातील माणसांना असायचं. आपण बघताय हा पुजारी घंटी वाजवून तुम्हाला मी पुजारी आहे असं दाखवून देत आहे आणि त्याचा भक्त इथं देवीची पूजा तुमच्यासमोर करताना दिसतोय. अरे वा, सगळ्यास वा वा वा, पुजारीचा आशीर्वाद त्याला मिळालेला आहे. म्हणून कोणी मेलं केलं तर त्याचा अंत्यसंस्कार करण्याचं काम या पुजारीकडून व्हायचं. यानंतर चांभार हा देखील वर्ग त्यावेळी होता. यांच्याकडं कातडी व्यवसायाशी निगडीत काम होतं. आपण बघताय की पट्टा, पॉकेट किंवा स्त्रियांचं जे पर्स आहे हे चामडी वस्तू बनवण्याचं काम हा चांभार समाज त्यावेळी करायचा. मेलेले जे जनावर आहेत त्या जनावरांची विल्हेवाट लावून त्यांची कातडी काढून त्या कातडीचा उपयोग वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी त्यावेळी चांभार समाज करायचा. जोरात टाळ्या वाजवून या घरामध्ये मातंग समाजाला तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मुलगा काय करतोय. सदरच्या बालजत्रेत मनोरंजनात्मक खेळ, भाजीपाला विक्री, किराणा साहित्य, लाकडी वस्तू, पौष्टिक फळे, पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर पार पडली. कामगार पालकांना बुधवारची सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीता कटारे, गंगूबाई कुलकर्णी, चंद्रकला कांबळे, विश्वनाथ बिराजदार, प्रशांत यादव, पद्मसिंह भरडे, वंदना लचमापुरे, मल्लीनाथ अचलेरकर, शशिकला सातपुते, इलियास शेख, प्रसाद साळुंखे, निश्चलदास मेहत्रे, जयंत गायकवाड, मळसिद्ध केवटे, विनोद माशाळे, स्वाती मॅकल, प्रफुल्लकुमार पाटील, महेश कुंभार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत शंभुलिंग अकतनाळ यांनी आभार देखील मानले. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 10व्या पुण्यस्मरणानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना मड्डी वस्ती शाखेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 10व्या पुण्यस्मरणानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना भवानीपेठ मड्डी वस्तीच्या शाखेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे, नाना मस्के, राजा शिंदे, उपशहर प्रमुख प्रकाश शिंदे, शशिकांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सरवदे, वकील रविराज सरवदे, नितीन वालीकर, नागेश जमादार, नारायण सरवदे, युवराज भोसले, राजू चौगुले, कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते बबलू चौगुले, किरण चौगुले, दत्ता भोसले, महादेव चौगुले, प्रकाश काळे, ईश्वर सरवदे, खंडू सरवदे, शुभम भोसले, सागर भोसले, लक्ष्मण भोसले, सारंग सरवदे, नंदू भोसले, नागनाथ सरवदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेस रविराज सरवदे यांची सोलापूर जिल्हा वकील संघाच्या मॅनेजिंग कमिटी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाषणामध्ये सांगितलं की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार किती
किती जाज्वल्य होता. आज अखंड हिंदुस्थानामध्ये एका व्यक्तीवर एवढं जर कोण प्रेम केलं असेल आणि जर कुठल्या व्यक्तीला एवढं समाजातून सर्वसामान्य माणसातून जर प्रेम मिळालं असेल तर ते एकमेव नाव आहे ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. की ज्यांचा आवाज ऐकण्याकरता त्यांची झलक बघण्याकरता लाखोनी लोक जमा व्हायचे. तेवढी ताकद जर कुणामध्ये होती तर बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. आज नानाने सांगितलं की बाळासाहेबांना जाऊन 10 वर्ष पूर्ण झाले. 10 वर्ष पूर्ण झाले असताना सुद्धा आज ते आपल्यामध्ये असल्यासारखं वाटतंय. कारण कालच मुंबई येथे मला त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा योग आला. त्या समाधीचं दर्शन घेत असताना खऱ्या अर्थानं अंगामध्ये एक नव ऊर्जा तयार होते का काय, एवढी ताकद त्यांच्या समाधीच्या त्या पवित्र अशा जागेमध्ये आहे. मी विनंती करतो आमचे उपजिल्हा प्रमुख शिंदे जे आलेले आहेत त्यांना एक खुर्ची देऊन एवढी ताकद बाळासाहेबांच्या विचारामध्ये होती. बाळासाहेबांनी जे शिकवण घालून दिले खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाळासाहेब असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांचं जीवन बघितलं तर ते प्रत्येकाचं जीवन कुणाला 50-60 वर्षाचं लागलं. बाळासाहेबांना 72 वर्षाचं आयुष्य लागलं, 82 वर्षाचं आयुष्य लागलं. शिवाजी महाराजांना 54 वर्षाचं आयुष्य लागलं आणि संभाजी महाराजांना तुम्ही बघितलं असेल 32 वर्षाचं आयुष्य लागलं. पण ह्याच्यामध्ये आयुष्य कमी जास्त प्रत्येकाला मिळालं. पण ह्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे तो त्यांचा विचाराचा वारसा. त्यांचे विचार कधी संपले नाहीत. त्यांचे विचार आज तुम्ही बघितलं असेल बाळासाहेबांना 10 वर्ष काय, उद्या जोपर्यंत या धर्तीवर चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत बाळासाहेबांचे विचार मांडणारी लोक आपल्याला या भारतामध्ये दिसणार आहेत. महाराष्ट्रात प्रखरतेने दिसणार आहेत. हा विचार आहे आणि विचार कधी संपत नसतो, विचार कधी बदलत नसतो. त्यांनी जी ठेवण ठेवली आणि ते विचार घेऊन जाण्याचं काम आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतायत, नामदार सावंत साहेब करतायत. 5 वर्ष विभाग बदल अंतर्गत मुख्यालयातील बदल्या या नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले. दिनांक 14 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्यालयातील 20 लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या या शासन निर्णयामध्ये नमूद तरतुदीनुसार झालेल्या असून या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी बदल्या झालेल्या नाहीत. तक्रारी बदलीची एक ठराविक प्रक्रिया असून प्राप्त तक्रारीनुसार संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाते आणि चौकशीत तो कर्मचारी दोषी आढळल्यास त्याची तक्रारी बदली विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने करावी असे शासन निर्णयात नमूद आहे. त्यामुळे 14 नोव्हेंबर रोजी मुख्यालयातील करण्यात आलेल्या बदल्यांमधील कोणत्याही कर्मचाऱ्याची तक्रार प्राप्त नव्हती. झालेल्या बदल्या या एका विभागात 5 वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्या आहेत असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. 7 रस्ता परिसरात होत असलेल्या महसूल भवनाची पाहणी पालकमंत्री विखे पाटील यांनी केली. जनतेने व्यक्त केलेले आहे आणि निधी देताना ते पूर्ण करता पाहिजे. वाटतं सगळ्या अधिकाऱ्यांनी आपली सकारात्मक केल्यामध्ये विशेष करून आमचे जे दोन्ही खासदार महोदय आणि दोन्ही सर्व सन्मान्य आमदार महोदयांनी याच्यामध्ये आता विशेष लक्ष घालण्याचं त्या ठिकाणी घातलेलं आहे आणि सर्व अपेक्षा आपल्याला या निमित्तानं पूर्ण होतील याची मला खात्री आहे. आज सोलापूरच्या विमानतळाच्या आगाची बैठक आहे आणि त्या विमानतळाच्या बाबतीमध्ये जे आंदोलन सुरू आहे आंदोलनकर्त्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि प्रश्न आपल्याला माहिती आहे की ते मूळ अडचण काय आहे. आता विनाकारण त्याच्यावर हेतू आरोप करत हे काम झालं पाहिजे काय झालं नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आता विमान सेवा कशी सुरू करता येईल या बाबतीमध्ये आता काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांची चर्चा करून आवश्यकता वाटल्यास एखादं शिष्टमंडळ डीजीसीएकडे आणि एअरपोर्ट अथॉरिटीकडे घेऊन म्हणजे दोन्ही सन्मान्य खासदार महोदयांची मदत घेऊन आता लोकसभा लगेच सुरुवात होते आता लोक पुढच्या आठवड्यात वाटतं या प्रश्नाला कशी चालना देता येईल हा राज्य सरकारच्या वतीने निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू.
बाकीच्या कारखानदारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये ज्या गुंतागुंती आहेत ती कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही, परंतु यथावकाश त्याच्यावर त्या संदर्भात जी आता कायद्याने कारवाई होईल त्या पद्धतीने ती कारवाई करण्याची शासनाची भूमिका आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचं उद्दिष्ट येत्या नोव्हेंबर अखेर पूर्ण करा, अन्यथा कारवाई करू असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला. सोलापूर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशन अंतर्गत कामांचे उद्दिष्ट येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण नाही केले तर त्या तालुक्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जलजीवन मिशन स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन कार्यप्रणाली व पाणी गुणवत्ता विषयक फील्ड टेस्ट किट वापर याविषयी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी बोलत होते. यावेळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, माढा गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील, मोहोळचे आनंद मिरगणे, पंढरपूरचे प्रशांत काळे, सांगोल्याचे सचिन खुडे, दक्षिण सोलापूरचे बाळासाहेब वाघ, माळशिरसचे विनायक गुळवे, उत्तरच्या डॉक्टर जस्मीन शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्यासह सहाय्यक लेखाधिकारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व बीआरसी व सीआरसी उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन कार्यप्रणाली व पाणी गुणवत्ता विषयक फील्ड टेस्ट किट वापराची माहिती अद्ययावत ठेवून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांच्या जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. त्यावेळी हा विषय विधानसभेत मांडणार असल्याची ग्वाही दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून राज्य शासनाने जिल्हास्तरीय जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याकरता कार्यालये उघडली असली तरी सहजासहजी जातीची वैधता प्रमाणपत्रे मिळत नाहीत. उल्लेखनीय बाब म्हणजे घरात एखाद्याचे जातीचे वैधता प्रमाणपत्र असून सुद्धा कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तींना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवत असताना पुन्हा एकदा चौकशीचे कारण पुढे करून अडवणूक केली जात आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने एका दिवसात जात प्रमाणपत्र दिले जातील असे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात कित्येक कार्यालयात एका दिवसात साधा अर्जही स्वीकारला जात नाही. जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे दूरच राहिले. त्यामुळे शासनाच्या या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रवेशाकरता तसेच नोकरीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करणे आवश्यक असते. त्याकरता कार्यालयात मोठी गर्दी झालेली असते, परंतु काहीतरी कारण दाखवून प्रकरणे नाकारण्याचा सपाटा सुरू असतो. समाधान झाल्याशिवाय जात पडताळणी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. शैक्षणिक प्रवेशाकरता वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. वेळेत प्रमाणपत्र सादर केले नाही तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती असते. जात पडताळणी प्रमाणपत्र देताना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतील सर्व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा तिन्ही अधिकारी एका वेळेस उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे सुद्धा नागरिकांची फार मोठी गैरसोय होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक आर्थिक गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र शिक्षण घेत असताना शाळेतच देण्यात यावे. जात प्रमाणपत्र देण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सर्व सामाजिक संघटना व पालकांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन करेल, याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत बार्टीचे महासंचालक किशोर गजभिये यांनाही देण्यात आली आहे. यावेळेस राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे, पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण हे पदाधिकारी उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
सोलापूर विमानसेवेबाबत न्यायालयाच्या भानगडीत पडणार नाही, मात्र विमानसेवा कशी सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करू. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची दुहेरी भूमिका. भाविक आणि स्थानिक नागरिकांना केंद्रबिंदू मानून श्री विठ्ठल मंदिर विकास आराखड्याची रचना. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. जेवढे शक्य होते तेवढे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी बदली आदेश आल्यानंतर व्यक्त केली भावना. माजी आमदार राजन पाटलांनी उमेश पाटलांना मोहोळमधून निवडणुकीला उभं राहण्याचं दिलं ओपन चॅलेंज. आम्ही 96 कुळी पाटील असल्याचा लगावला सणसणी टोला. आणि घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या ग्रामीण पोलिसांनी आवळल्या मुसक्या. 11 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करत 4.5 लाखांचे दागिने केले हस्तगत. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.